ओम गुरु जय गुरु. आत्मबोध वेलनेस सेंटर पुणे. मी सतीश अनंतराव पापळकर, दारवा जिल्हा यवतमाळ विदर्भ. या सेंटरला पहिल्यांदाच भेट दिली आणि इथे आल्यानंतर इथलं पूर्णतः स्वागत आणि मेडिकल ट्रीटमेंटसाठी ज्यावेळेस आलो त्यावेळेस इथले जी वातावरण पाहिलं, डॉक्टर मंडळी, सहकारी सर्वांचं जे काही सहकार्य मिळालं हे खरंच अप्रतिम होतं. विशेष म्हणजे आम्ही आल्यानंतर जेवणाचं तर माहितीच आहे, इथलं वेलनेस सेंटरचं जेवण हे जरी थोडं हे असलं मेडिकेटेड, परंतु बाकी सगळं वातावरणामुळे आम्ही एकदम व्यवस्थित होतो. विशेष म्हणजे मालिश झाली आहे, नंतर बाकीच्या ट्रीटमेंट्स होत्या आणि आमच्या बहुतेक जे आम्ही 6 जण आलो त्यात प्रत्येकाचं 3 किलो वजन कमी झालेलं आहे. ज्या ट्रीटमेंटसाठी जी व्यक्ती आली त्याचं समाधान झाल्याचं या आत्मबोधमध्ये दिसून आलं. आणि विशेष म्हणजे सर्वांचं सहकार्य, मग त्या डॉक्टर्स मंडळी, सहकारी मंडळी किंवा आल्यानंतरचं स्वागत, सर्व म्हणजे आता प्रत्येकाचा नामोल्लेख करणं शक्य नाही, पण सर्वांच्या सहकार्याने असं वातावरण होतं की आम्हाला असं वाटलं की 7 दिवस केव्हा निघतात, पण नंतर असं लक्षात आलं की अजून राहावं. इतकं प्रेम आणि सर्वांनी गोडी दिली. धन्यवाद. सर्वप्रथम रामदेव बाबांना त्रिवार नमन करते, कारण रामदेव बाबांनी खरोखर हा एक जो शेर आहे उर्दूतला तो खरा करून दाखवला. इबादत से जन्नत मिलती है, खिदमत से खुदा मिलता है. आणि ह्याच वाक्याचं करो योग रहो निरोग या पतंजली वेलनेस सेंटर पुणेमध्ये मी सौ सीमा सतीश पापळकर. मी नोकरीमध्ये व्यस्त असताना माझा एक अपघात झाला होता आणि तेव्हापासून म्हणजे ट्रीटमेंट केली होती मी, पण माझा हात फार दुखत होता. तर मला असं वाटलं की आता हा हात होणार नाही कधी चांगला. परंतु या पतंजली वेलनेस सेंटरमध्ये आल्यावर मला ती खात्री पटली आणि वेलनेस सेंटरमध्ये आल्यापासूनच सकाळी इतकं सुंदर वातावरण की करो योग रहो निरोग हे आचार्य विघ्नेश्वरजी आणि रमेशजी यांनी तर पटवूनच दिलं. परंतु सकाळपासून अगदी संध्याकाळपर्यंत एवढं सुंदर वातावरण की खरोखर त्यांनी सांगितलं की इथली जी सेवा आहे या लोकांची ही फारच त्यागपूर्ण सेवा आहे. म्हणजे आपल्या ज्या डॉक्टर्स आहे त्या सगळ्या डॉक्टर्स अगदी वयाने लहान आहे. वैष्णवी डॉक्टर आहे, साक्षी डॉक्टर, त्या मनाली की मनीला डॉक्टर आहे. म्हणजे सगळ्या डॉक्टर्सचा जो परिवार आहे तो इतका सुंदर आहे. त्या उत्कर्षा मॅडम त्यांनी तर मला वारंवार सांगितलं की कुठलीच थेरपी कठीण नाही, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही अगदी छान होऊन जाल. आणि हे सगळं करत असताना मग जेव्हा जेवायची वेळ येत होती तेव्हा असं वाटत होतं की जेवायला नेमकं काय आहे. पण खरोखरच इतकं सुंदर त्या रवी, ज्ञानेश्वर, आणखीन बरीच अशी मंडळी आहे, कदाचित त्यांचं आम्हाला नाव येत नाही, पण ती सगळीच मंडळी जी आहेत चव्हाण वगैरे, त्यांनी इतकं सुंदर आम्हाला तेच पदार्थ खायला दिले की जे रामदेव बाबांनी सांगितले या वेलनेस सेंटरमधले. परंतु इतक्या आनंदाने खरोखर त्या लोकांचा खरोखर त्याग आहे. आणि ते जे डॉक्टर दीपक होते, त्यानंतर उत्कर्षा मॅडम, साक्षी मॅडम यांनी तर वारंवार अगदी ते ब्लड प्रेशर तपासताना मला सांगितलं की काही तुम्ही काळजी करू नका, तुम्हीसुद्धा खूप अगदी सुंदर व्यवस्थित राहाल. तर खरोखर या लोकांचं एक म्हणजे फार मोठं योगदान आहे. त्यांची सेवा म्हणजे अतिशय त्यागपूर्ण आहे. तिकडे तर मसाज वगैरे झाल्यानंतर मला वाटलंच नाही की माझा हात दुखतो आहे. त्या अगदी लहान लहान मुली, रितू, त्यानंतर आणखीन 2-4 त्यांचे पण मला नाव एवढं व्यवस्थित आठवत नाही, पण तिचं जे सगळं तिच्यासोबतचं जे होतं सुवर्णा वगैरे एवढ्या सुंदर मसाज करत होत्या. असं वाटलं की किती लहानपणापासून या लोकांनी सेवा शिकली आहे. इथले काउन्सिलिंग करणारे अगदी दिसायला भारदस्त पर्सनॅलिटी, त्यांच्याकडे पाहिल्यावर असं वाटते की काय सुंदर सगळं सांगतात. आणि खरोखर प्रत्येकाने या वेलनेस सेंटरमध्ये आलं पाहिजे. आणि आपल्याला जे आरोग्य फार आवश्यक आहे, तुम्ही कितीही कीर्ती मिळवू शकता, पैसा मिळवू शकता, पण आरोग्य नाही मिळवू शकत. आणि म्हणून वारंवार रामदेव बाबा, त्यानंतर इथलं पतंजली वेलनेस सेंटर पुणे आणि इथले सगळा स्टाफ जो आहे, जो विद्यमान आहे, तो खरोखर त्या सगळ्यांसाठी पुन्हा पुन्हा मला खूप म्हणजे त्यांचे एक ऋणानुबंध आमच्यासोबत जुळला. तर त्या सगळ्यांच्याबद्दल मी अगदी स्नेहपूर्ण धन्यवाद व्यक्त करते, त्यांचं ऋण व्यक्त करते. आणि प्रत्येकाने कधी असं आपल्याला वाटते की बा पैसे वगैरे, परंतु त्या लोकांची सेवा पाहिल्यावर त्याकडे लक्ष जात नाही. असं लक्षात येते की खरोखर किती सेवा करतात ही लोक. कारण
आपल्याला सुद्धा या अनेक गोष्टी, म्हणून मी मगाशीच सांगितलं की नामस्मरणानं जरी आपल्याला ईश्वर मिळतो, पण सेवेनं आपल्याला त्या ईश्वराची अनुभूती होते. आणि म्हणून पुनश्च या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन, खूप धन्यवाद. आणि आपण सुद्धा पुन्हा एकदा करो योग रहो निरोग. धन्यवाद.